नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पिकलेल्या हापूस आंब्याचा वापर करून आंब्याचं खरवस किंवा तुम्ही याला मँगो पुडिंगसुद्धा म्हणू शकता. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागते. आंब्याचं सीझन सुरू झालं की आपण वेगवेगळे पदार्थ बनवून बघतो, तर त्यातलाच हा एक अगदी झटपट तयार होणारा पदार्थ तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आंब्याचं खरवस किंवा मँगो पुडिंग बनवण्यासाठी इथे मी 2 हापूस आंबे छान पिकलेले घेतलेले आहेत आणि आता या आंब्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर तुम्ही आंबे कोणतेही वापरू शकता, फक्त छान पिकलेले घ्यायचे. आता सारख्याच पद्धतीने दोन्ही आंब्याची साल मी काढून घेते आणि त्यानंतर या आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला याचा छान असा पल्प करून घ्यायचे. तर बारीक असं वाटून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. आता हा जो तयार केलेला आंब्याचा पल्प आहे तो एका वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी एक कप पल्प घेतलेला आहे, त्यासाठी मी 2 कप दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला साखर. तर साखर मी इथे अर्धा कप वापरलेली आहे, कारण आपण हापूस आंबे वापरले तर ते खूप गोड असतात, त्याच्यामुळे अर्धा कप साखर पुरेशी आहे. आणि त्यानंतर हे पुडिंग छान दाटसर होण्यासाठी इथे मी पाव कप मक्याचं पीठ म्हणजेच कॉर्नफ्लोअर वापरलेलं आहे. याऐवजी तुम्ही कस्टर्ड पावडरसुद्धा वापरू शकता. तर आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर हे विस्करने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे आपल्याला गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आहे. तर त्याआधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जे कॉर्नफ्लोअर आहे तर ते व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. तर आता हे आपण गॅसवरती ठेवून देऊया. तर मध्यम गॅसवरती हे छान ढवळत राहायचं आहे आणि हे दाटसर होईपर्यंत आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर गॅस मध्यमच ठेवायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे मिश्रण अगदी दाटसर होतं. फक्त हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. तर कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही कस्टर्ड पावडरसुद्धा वापरू शकता, तर सेम रिझल्ट येतो. आता इथे मी फ्लेवरसाठी वेलची पूड वापरलेली आहे, तर जवळपास अर्धा चमचा वेलची पूड वापरलेली आहे. आणि आता परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि सतत हे ढवळत राहायचे. तर बघू शकता आधीपेक्षा हे मिश्रण थोडं दाटसर झालेलं आहे. आणखी थोडा वेळ आपण हे शिजवून घेऊया. आणि बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा मध्ये मध्ये हे ढवळत राहायचं आहे, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. थोडंसं नॉर्मल झाल्यावरती आपण हे छोट्या छोट्या बाउलमध्ये ओतून घेणार आहोत. तर या बाउलला मी थोडंसं तूप लावून घेतलंय आणि आता आपण हे सगळं मिश्रण यामध्ये ओतून घेऊया, किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या बाउलमध्ये सुद्धा हे सगळं मिश्रण ओतून घेऊ शकता. मी इथे असं छोट्या छोट्या बाउलमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे. तर हे 4ही बाउलमध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊया. आणि अगदी काठापर्यंत हे बाउल भरून घेतलेले आहेत. आणि आता हे 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. चांगलं सेट झालं की मगच आपल्याला हे डिमोल्ड करायचे आहेत, किंवा तुम्ही असंच बाउलमधून सुद्धा खाऊ शकता. तर बघू शकता छान असे सेट झालेलं आहे. तर मी जवळपास 3 तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता मस्त सेट झालेलं आहे. तर यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा आंब्याचे छोटे तुकडे करून हे सर्व करू शकता अशा पद्धतीने. अचानक घरी पाहुणे आले तर स्वीट डिश म्हणून तुम्ही हे अगदी सहज बनवून ठेवू शकता. बघू शकता तुम्ही खूप छान असं सेट झालेलं आहे आणि खायला सुद्धा खूप अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि दुसरी पद्धत सांगते मी तुम्हाला. तर हे मी एक दुसरं बाउल घेतलंय आणि ते आता हे प्लेटमध्ये आपण डिमोल्ड करणार आहोत. तर बाउलवरती एक प्लेट ठेवली आणि ते असं उलटं करून घ्यायचं आणि अगदी हळूहळू असा हा बाउल काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असं हे आपलं पुडिंग बाहेर येतं.
बघू शकता एकदम मस्त असं डिमोल्ड झालेलं आहे आणि रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. अगदी जेली सारखं दिसतंय. मी तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही याला खरवस सुद्धा म्हणू शकता किंवा मँगो पुडिंग सुद्धा म्हणू शकता. मुलांचं तर फेवरेट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हे आपलं पुडिंग तयार झालेलं आहे. यावरती सुद्धा तुम्ही ड्राय फ्रुट्स टाकून सर्व करू शकता. तर मी ते बदाम आणि पिस्त्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत ते वरून टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही गार्निशिंग करू शकता. आणि मस्त मँगो पुडिंग आपलं तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. एकदम सॉफ्ट आणि छान असं झालेलं आहे. खायला तर अप्रतिम लागतं. तर आजची ही मँगो पुडिंग किंवा आंब्याचा खरवस ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.